जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 287 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी। ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये लाटा तयार होतात आणि त्या लाटांमध्ये सुद्धा पाणीच असते, त्याचप्रमाणे संपूर्ण जगत ज्या वास्तव्यास असते त्याचे वसतिस्थान आधारस्तंभ मीच आहे। आणि म्हणूनच जो अनन्य भावाने मला शरण येईल, माझी भक्ती करेल, तो मलाच येऊन मिळेल। थोडक्यात काय, ज्याप्रमाणे सूर्य आपला प्रकाश देत असताना हे ठिकाण अतिशय रम्य, हे ठिकाण ओसाड, हे ठिकाण स्वच्छ, हे ठिकाण गलिच्छ, हे ठिकाण एखादं डबकं आहे आणि हे ठिकाण एखाद्या सुंदर अशी नदीचं पात्र आहे, असला कुठलाही भेदभाव न करता सर्वांना सारखाच सूर्यप्रकाश देतो। त्याचप्रमाणे या जगतामध्ये जे प्राणी मात्र आहेत, तो हा छोटा, हा मोठा, हा वेगळ्या वर्गाचा असा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी असलेला जो राम आहे, जो आत्मा आहे, तो मीच आहे। आणि म्हणून प्रत्येकानं शुद्ध अंतःकरणाने जर भगवंताची भक्ती केली तर आत्मिक स्वरूपाचे हे ज्ञान प्राप्त होईल। ज्याप्रमाणे अज्ञानी लोकांची अवस्था होते, त्याचप्रमाणे एखादा आंधळा व्यक्ती जर भूक लागलेली आहे म्हणून अन्नाच्या शोधासाठी इकडं तिकडं धडपडत असतो, त्याच वेळी त्याच्या पायाला चिंतामणी रत्न लागावे, परंतु अज्ञानामुळे माझ्या वाटेत काहीतरी अडथळा आला आहे असे समजून तो चिंतामणी लाथाळून बाजूला सरकवतो आणि अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतो। त्याचप्रमाणे या सामान्य जीवाची अज्ञानामुळे अवस्था झालेली आहे। अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसारा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जय जय रामकृष्ण हरी।